स्ट्राइक रेटवरून दोन्ही शिवसेनेत पुन्हा एकदा जोरदार झुंपली आहे। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे स्ट्राइक रेटवरून थेट आमने-सामने आले। धनुष्यबाण बाजूला ठेवण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलंय, तर भाजप आणि शिवसेनेनेही स्ट्राइक रेटवरून जोरदार राजकीय फाईट दिली आहे। दोन शिवसेनांनी बुधवारी 2 वर्धापन दिन साजरे केले। यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्याऐवजी दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणात राजकीय हल्ले करण्यात आले आणि यात मुख्य शस्त्र ठरलं ते म्हणजे स्ट्राइक रेट। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्ट्राइक रेटवरून घणाघाती टीका केली। इतकंच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्तापासूनच विधानसभेचा प्रचार सुरू करावा असं थेट आव्हानच उद्धव ठाकरेंनी दिलं। मोदीजी, मी तुम्हाला आमंत्रण देतोय, विधानसभेचा प्रचार महाराष्ट्रात आत्तापासून सुरू करा। मी आहे आणि तुम्ही आहे, फक्त या शंडाने बाजूला ठेवा। नाव चोरायचं नाही, वडील चोरायचे नाहीत, धनुष्यबाण चोरायचं नाही। धनुष्यबाण बाजूला ठेवा, नवीन निशाणी घ्या, मिंद्याच्या वडिलांचा फोटो लावा आणि या समोर। अरे माझ्या वडिलांचे फोटो लावून स्ट्राइक रेट सांगता तुम्ही? शंड कुठले? यांच्याकडनं आपल्या राज्याचं काय भविष्य होणार आहे? उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नवीन निशाणी घेऊन विधानसभा निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं। या आव्हानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चांगलाच समाचार घेतला। वोट जिहाद आणि हिरव्या मतांवर विजयी झाले अशी जिव्हारी लागणारी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली। शिवसेनेनं ठाकरे गटापेक्षा कमी जागा लढवूनही जास्त स्ट्राइक रेट ठेवण्यात यश मिळवलं याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी करून दिली। आपण 13 जागा समोरासमोर लढलो उभाटा आणि आपण त्यातल्या 7 जागा जिंकल्या। त्यांचा उभाटाचा स्ट्राइक रेट आहे 42%, आपला स्ट्राइक रेट आहे 47%। त्यांना 13 जागांवर 60 लाख मतं मिळाली, आपल्याला 62 लाख मतं मिळाली। आजी माजी मुख्यमंत्री भिडल्यामुळे महायुतीचे सरदारही मैदानात उतरले। महायुतीच्या नेत्यांवर उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केल्यामुळे रावसाहेब दानवे आणि संजय शिरसाट यांनीही जिव्हारी लागणारी टीका केली। पुन्हा तोच विषय, आमचा बाप चोरला, आमचं पक्षाचं नाव चोरलं, आमची निशाणी चोरली। मी अनेक वेळेला सांगितलंय, शिवसेना प्रमुख हे अत्यंत मोठं नेतृत्व या देशाला लाभलेलं आहे आणि त्यांना तुम्ही असं लिमिटेड करू नका। लाखो शिवसैनिकाचं असलेलं दैवत त्यांना तुमच्या कुटुंबापुरतं मर्यादित करू नका। एका बाजूला 240 सीट निवडून आणणारा नेता आणि दुसऱ्या बाजूला 9 सीट निवडून आणणारा नेता आणि ते मोदीजीला चॅलेंज करू राहिलेत। मला असं वाटतं की याचं मूल्यमापन या देशातली जनता सुद्धा करेल। चॅलेंज कोणा करावं? किमान जना बरोबरीचे सीट तरी आणले, थोड्याफार फरकाचे 9 सीटवाला चॅलेंज करतो। निवडणूक चिन्ह आणि फोटोवरून या आधीही वाद झालेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा फोटो वापरू नये असं राज ठाकरेंना सुनावलं होतं। त्यानंतर मनसेनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरला नव्हता। परिणामी मनसेनं प्रबोधनकार ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांचे फोटो काही काळ वापरले। तर गेल्या वर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती, त्यावेळी शरद पवारांनीही त्यांचा फोटो वापरू नये असं अजित पवारांना बजावलं होतं। त्यानंतर अजित पवारांच्या पक्षानं बॅनरवर यशवंतराव चव्हाणांचा फोटो वापरायला सुरुवात केली। विधानसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे, त्यामुळे निवडणूक चिन्ह, फोटो या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांवरूनही जोरदार राजकीय घमासान होणार हे स्पष्टच झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।